हॅलो एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत फंडामेंटल राईट्समधले नेक्स्ट 30 to 50 MCQs. हे आहे लक्ष्मीकांतमधला MCQs आहेत. 13th क्वेश्चन. फंडामेंटल राईट्स गॅरंटीड इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॅन बी सस्पेंडेड ओनली बाय. ऑप्शन्स आहेत: a proclamation of national emergency, an act passed by the parliament, an amendment of the constitution, and last one is the judicial decision of the Supreme Court. आन्सर काय आहे याचा? फंडामेंटल राईट्स जे आहेत पार्ट 3 मध्ये दिलेले, तर ते केव्हा सस्पेंड होऊ शकतात असं विचारलेलं आहे. नॅशनल एमर्जन्सीमध्ये किंवा पार्लिमेंट थ्रू ॲक्ट पास झाल्यावरती किंवा अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशनमध्ये केल्यावर, और ज्युडिशियल डिसिजन सुप्रीम कोर्ट थ्रू जे डिसिजन येतं त्याच्या थ्रू. तर याचा आन्सर काय असेल? ए असेल. आपण चेक करूया. 31. आन्सर इज ए. नॅशनल एमर्जन्सीच्या वेळेस हे राईट्स सस्पेंड होऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे 32 क्वेश्चन. द राईट टू प्रॉपर्टी वॉज कन्वर्टेड इंटू अ लीगल राईट फ्रॉम अ फंडामेंटल राईट बिकॉज इट वाय tied the hands of the government to prevent corruption, gave rise to litigations that made judiciary overburdened, led to serve conflict between judiciary and the parliament, or increased public resentment. तर हा राईट टू प्रॉपर्टी सुरुवातीला फंडामेंटल राईट्समध्ये होता, नंतर 44th अमेंडमेंट नंतर तो नंतर लीगल राईटमध्ये कन्वर्ट झालेला आहे. तर तो कशामुळे केलेला आहे? याचा आन्सर सी असू शकतं. आपण आन्सर चेक करू. 32चा आन्सर आहे सी. करेक्ट आहे की जे पण कॉन्फ्लिक्ट होत होतं ज्युडिशियरी आणि पार्लिमेंटमध्ये ॲक्वेसेशनसाठी जागेच्या, परत त्याच्यासाठी हे फंडामेंटल राईट्समधनं काढून टाकलेलं आहे 44th अमेंडमेंटमध्ये. नेक्स्ट आहे 33. विच ऑफ द फॉलोइंग रिट्स इज रिलेटेड टू द ट्रायल ऑफ द राईट टू अ टायटल और इलेक्टिव्ह ऑफिस. हे टायटल ऑफ ऑफिसशी रिलेटेड आहे, म्हणजे तुम्ही त्या पदावर कुठल्या अधिकाराने आहे असं विचारायचं आहे. तर हे कुठले रिट येतं? रिट टू मॅन्डेमस, रिट ऑफ इंजक्शन्स, सर्टिओरारी और क्यो वॉरंट येईल याचं. 33चा आन्सर आहे डी. रिट टू क्यो वॉरंट, म्हणजे ज्याचं क्वालिफिकेशन नाही आहे आणि तो त्याचं डेजिग्नेशन आणि त्याचं क्वालिफिकेशन मॅच होत नसेल, तर तुम्ही हे रेट टाकू शकता विचारण्यासाठी की तू कुठल्या अधिकाराने त्या ऑफिसचा हेड आहेस किंवा लाईक दॅट. सेकंड आहे 34. अंडर आर्टिकल 22 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, विथ द एक्सेप्शन ऑफ सर्टन प्रोविजन्स स्टेटेड therein, what is the maximum period for detention of a person under preventive detention? 3 months असू शकते याचं. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणजे काही घटना घडण्याच्या आधीच त्यांना आपण अटक करतो. म्हणजे आपल्याला फ्युचरमध्ये काही इश्यू करू शकतात असे व्यक्ती, त्यांना काही करण्याच्या आधीच आपण अटक करतो, त्याला प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणतात. तर हे अंडर आर्टिकल 22 मध्ये येतं. तर आपण किती मंथ्स त्यांना डिटेन करू शकतो? 2 months, 3 months, 4 months, 6 months. याचं 3 असू शकतं. 34 आपण चेक करूया. बी. 34 बी. 3 months. मॅक्झिमम 3 monthsसाठी तुम्ही डिटेन करू शकता.
नेक्स्ट आहे 35. विच वन ऑफ द फॉलोइंग फंडामेंटल राईट्स इज गॅरंटेड ओनली टू द सिटिझन्स ऑफ इंडिया अँड नॉट टू द फॉरेनर्स लिव्हिंग इन इंडिया. तर जे पण फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत ते काही स्पेसिफिकली सिटिझन्ससाठी मेन्शन आहेत आणि बाकीचे सर्वांसाठीच आहेत. तर त्यामध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ आहे, तर सगळ्या लॉजिक लावलं तरी सुटून जातं हा क्वेश्चन. इक्वॅलिटी बिफोर लॉ हे सर्वांना लागू होईल. सेकंड आहे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. हे फॉरेनर्सना देऊ शकत नाही आपण, हे सिटिझन्ससाठी असणार आहे. राईट टू लाईफ, लिबर्टी, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, यामध्ये आपण फॉरेनर्स वगैरेंसाठी काही एक्स्ट्रा ऑब्स्टॅकल्स नाही करू शकत. तर याचा आन्सर बी असेल. आपण चेक करू. 35. 35चा आन्सर आहे बी. दॅट इज फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. अंडर आर्टिकल 19मध्ये येते. 19A. 36. टू इन्क्लूड विच ऑफ द फॉलोइंग has the Supreme Court increased the ambit of clear दिसत नाही आहे. एक मिनिट. To include which of the following has the Supreme Court increased the ambit of the right to life. Article 21 right to life. यामध्ये काय काय सुप्रीम कोर्टनी ॲड केलेलं आहे, वाढवलेलं आहे ते विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे राईट टू लाईफ इन्क्लूड्स द राईट टू लिव्ह विथ डिग्निटी. सेकंड आहे राईट टू लाईव्हलीहूड. थर्ड आहे राईट टू रिसीव्ह मिनिमम वेजेस. अँड फोर्थ आहे राईट टू गॅरंटीड एम्प्लॉयमेंट फॉर 100 days इन अ इयर. ओके, हे लास्टचं नसणार आहे. आपण चेक करूयात. 36चा आन्सर. याचा आन्सर आहे बी. 36B. बीमध्ये दिलेलं आहे फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड सेकंड म्हणजे त्यामध्ये मिनिमम वेजेस येणार नाही आणि एम्प्लॉयमेंट, गॅरंटीड एम्प्लॉयमेंट हे पण येणार नाही. तर त्यामध्ये काय आहे? राईट टू लिव्ह विथ डिग्निटी अँड राईट टू लाईव्हलीहूड. लाईव्हलीहूड आहे पण वेजेस आणि एम्प्लॉयमेंट नाही आहे. ओके. 36. In accordance with the text of Constitution, a reasonable restriction in the interest of sovereignty and integrity of India can be imposed on the right to कशावर इम्पोज करू शकतो आपण? राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, मूव फ्रीली थ्रू द टेरिटरी ऑफ इंडिया, रिसाइड अँड सेटल इन एनी पार्ट ऑफ द टेरिटरी ऑफ इंडिया, अँड लास्ट एक कॅरी ऑन एनी ऑक्युपेशन, ट्रेड ऑर बिझनेस. तर एकात्मता आणि अखंडता कायम राहण्यासाठी आपण कुठल्या याच्यावरती रिस्ट्रिक्शन इम्पोज करू शकतो? आपण कुठले फ्रीडम? स्पीच एक्सप्रेशन, की आपण टेरिटरी फ्रीली कुठेही इंडियामध्ये मूव करू शकतो किंवा कुठेही सेटल होऊ शकतो, कुठलाही ट्रेड और बिझनेस, यापैकी कशावर आपण रिस्ट्रिक्शन इम्पोज करू शकतो? तर त्याचं आन्सर ए असणार आहे. आपण चेक करू. 37चा आन्सर ए आहे. तर आपण सॉव्हरेंटी आणि इंटिग्रिटी साठी फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन यावरती रिस्ट्रिक्शन इम्पोज करू शकतो. आर्टिकल 19मध्ये आहे ते. 19E. 38. Which one of the following is the best justification for the affirmative action policies in India? Affirmative action म्हणजे पॉझिटिव्ह ॲक्शन कुठल्या गोष्टीसाठी घेऊ शकतो आपण?
नॉन डिस्क्रिमिनेशन, equal opportunity, principle of equal opportunity, principle of group disadvantage or radical redistribution. याचा आन्सर बी असणार आहे. आपण आर्टिकल 16मध्ये बघतो, 15मध्ये बघतो की जरी आपण रिलिजन, रेस, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ वगैरे याच्या बेसिसवर आपण डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही. बट to take affirmative action for kids, women or backward classes, तर आपण त्यामध्ये डिस्क्रिमिनेशन करू शकतो फॉर इक्वल ऑपॉर्च्युनिटी. याचा आन्सर बी येईल. 38 बी. Which of the following rights were declared by the Supreme Court as the part of Article 21 of the Constitution? 21. Life and liberty. First guy, right to sustainable development, right to sleep, right to opportunity, right to freedom for noise pollution. Okay. याचा आन्सर हे सगळेच राईट्स आहेत. डी येऊ शकतं. चेक करू आपण. 39 डी. 39. सो आर्टिकल 21मध्ये काय काय येतं? राईट टू सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके. राईट टू स्लीप आहे, अपॉर्च्युनिटी आहे, फ्रीडम फॉर नॉईज पोल्युशनसुद्धा आहे. नेक्स्ट, अंडर द टर्म डबल जेपार्डी implied in Article 20 of the Constitution of India, a person convicted by a court of law cannot be punished under departmental proceedings for the same offense. B आहे, punished departmentally cannot be prosecuted in a court of law for the same offense. Third आहे, shall not be prosecuted and punished for the same offense more than once. And last आहे, cannot be subjected to proceedings in civil courts for disobedience of an injunction along with criminal proceedings. हे आर्टिकल 20मध्ये आहे. त्याच्यामध्ये 3 थिंग्स होत्या. रेट्रोस्पेक्टिव्ह क्रिमिनल लेजिस्लेशन, एक्स पोस्ट फॅक्टो लेजिस्लेशन एक होता. सेकंड डबल जेपार्डी आणि सेल्फ इन्क्रिमिनेशन हे होतं. त्यामध्ये आता डबल जेपार्डीसाठी विचारलेलं आहे. यामध्ये तुम्ही सेम ऑफेन्स केलेला आहे, तर त्यासाठी 2 वेळेस तुम्हाला डबल पनिशमेंट नाही देऊ शकत. सो यामध्ये ॲन्सर सी येऊ शकेल. आपण चेक करू. 40th. सी. काय आहे सी? शॅल नॉट बी प्रोसिक्युटेड अँड पनिश्ड फॉर द सेम ऑफेन्स मोर दॅन वन्स. एका गुन्ह्यासाठी तुम्हाला डबल शिक्षा, 2 वेळेस शिक्षा करता येणार नाही. तसंच एक्स पोस्ट फॅक्टो आहे की रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट, जे लॉ तुम्ही आत्ता बनवला आहे आणि याच्या आधी जर तो इफेक्ट आहे, रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट लागू नाही होणार. म्हणजे लॉ आत्ता बनलेला आहे आणि तो पहिले लॉ बनण्याच्या आधीच्या ॲक्टला लागू नाही होणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ऑफेन्स केलेला आहे, जेव्हा क्राईम केलेला आहे, तेव्हाचेच लॉ तुम्हाला अप्लाय होणार. आणि सेकंड जे डबल जेपार्डीचे इथे विचारलेलं आहे की एका सेम गुन्ह्यासाठी तुम्हाला 2 वेळेस शिक्षा नाही होऊ शकत, पनिशमेंट 2 वेळेस नाही देऊ शकत. थर्ड त्यामध्ये होतं डबल जेपार्डी, थर्ड सेल्फ इन्क्रिमिनेशन आहे की तुम्ही स्वतःच्याच अगेन्स्ट विटनेस म्हणून नाही विटनेस म्हणून यूज करू शकत तुम्हाला स्वतःच्या गुन्ह्यासाठीच. तर एक कंपेल नाही आहे तुम्हाला. हे थर्ड झालं. आता आहे
41मध्ये आहे रिझर्वेशन ऑफ सीट्स इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स इन फेवर ऑफ शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब्स इज गवर्न बाय. फर्स्ट आहे आर्टिकल 15, आर्टिकल 16, आर्टिकल 29 अँड लास्ट आहे आर्टिकल 14. रिझर्वेशन सीट्स वगैरे हे 16मध्ये यायला हवं. चेक करूयात आपण. 41 A. नाउ इट्स आर्टिकल 15. आर्टिकल 15मध्ये आहे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनसाठी आहे. ओके. रिझर्वेशन ऑफ सीट्स इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इन फेवर ऑफ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स. आर्टिकल 15मध्ये येतं. आर्टिकल 15 आहे प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन सर्टन ग्राउंड्स. सर्टन ग्राउंड्सवरती डिस्क्रिमिनेशन नाही करू शकत. रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स ऑर प्लेस ऑफ बर्थ. बट फॉर ॲफर्मेटिव्ह ॲक्शन, फर्स्ट आपण बघितलं होतं आधी, एक सेम क्वेश्चन आहे. याच्यासाठी तुम्ही डिस्क्रिमिनेशन करू शकता. यामध्ये जे बॅकवर्ड क्लासेसमध्ये आहेत, SC ST वगैरे, OBCs, नंतर OBCs आले 27% रिझर्वेशन, हे सगळं रिझर्वेशनचं वगैरे येतं आर्टिकल 15मध्ये. आणि 16मध्ये जे आहे ते इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट, ते पब्लिक एम्प्लॉयमेंटसाठीचे आहे रिझर्वेशन. ओके. 42nd जे आहे, what is the correct sequence of the following? Correct sequence: Scheduled Caste Order, Untouchability Offences Act, Protection of Civil Rights Act, and Scheduled Caste and Scheduled Tribes Prevention of Atrocities Act. तर यांना करेक्ट सिक्वेन्सने आपल्याला अरेंज करायचं आहे. हे आर्टिकल 17शी रिलेटेड आहे. ॲबोल्युशन ऑफ अनटचॅबिलिटी, यामध्ये आय थिंक अनटचॅबिलिटी ऑफेन्स ॲक्ट हा 55चा होता आणि त्यालाच अमेंड केलं होतं. आणि प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट 76मध्ये अमेंड केलेलं आहे. हे 2 लाईनीशी येतील. याचा आन्सर आपण आधी चेक करूयात. 42 चा आन्सर आहे सी. ऑप्शन आहे सी. ओके. 1 2 3 4 लाईनीशीरच आहे. फर्स्ट आहे शेड्यूल्ड कास्ट ऑर्डर अनटचॅबिलिटी ऑफेन्सेस ॲक्ट, 55मधला आहे. तो अमेंड केला प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट, 76मध्ये अमेंड केला तो. आणि लास्ट आहे शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब्स ॲक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट. ओके. नेक्स्ट 43. Which one of the following pairs is not correctly matched? Not आहे. So first आहे right to equality includes the principle of natural justice. Right to personal liberty. Right to personal liberty includes right to livelihood. Okay. Protections available to an accused person includes protection against ex post facto laws in civil matters. Retrospective इफेक्टमध्ये येतं. आर्टिकल 20मध्ये पाहिलेलं आपण. प्रोटेक्शन्स अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन. अरेस्ट अँड डिटेन्शन includes right to consult and to be defended by a legal practitioners of one's choice. ओके. यातलं रॉंग कुठलं आहे आपल्याला शोधायचं आहे. आन्सर आपण चेक करू. मे बी सी असू शकतो. 43 सी. ॲक्युज्ड पर्सनचं इम्युनिटीमध्ये
एक्स पोस्ट फॅक्टो नाही येणार यात. मे बी एव्हिडन्स अगेन्स्ट हिमसेल्फ यामध्ये ॲक्युज पर्सनसाठी प्रोव्हिजन असू शकते की त्याला कंपेल नाही करू शकत स्वतःच्या अगेन्स्ट एव्हिडन्स देण्यासाठी. नेक्स्ट 44. Which of the following fundamental rights cannot be suspended during emergency? ओके, एमर्जन्सीमध्ये सस्पेंड नाही करू शकत. हे 42nd अमेंडमेंटमध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या आणि त्यामुळे नंतर हे सगळं काढलं आणि 44th अमेंडमेंटमध्ये ही प्रोव्हिजन आहे की एमर्जन्सीमध्ये सुद्धा हे फंडामेंटल राईट्स सस्पेंड नाही करता येत. तर कुठले आहेत? आर्टिकल 19, आर्टिकल 32 अँड 226 हे रेट्सवाले आहेत. हे आर्टिकल 21, 22, 20 अँड 21 कुठले आहे? याचा आन्सर डी आहे. आपण चेक करू. 44 डी, आर्टिकल 20 आणि 21 हे सस्पेंड होत नाहीत एमर्जन्सीच्या वेळेस. ओके, consider the following statements. The Child Labor Amendment Act 2016 amended the Child Labor Prohibition and Regulation Act 1986. The above amendment has renamed the principal act as the Child and Adolescent Labor Prohibition and Regulation Act 1926. ओके, 2016मध्ये अमेंड केलेला आहे 86चा चाइल्ड लेबर ॲक्ट आणि त्याला नाव काय दिलेलं आहे? चाइल्ड अँड ॲडोलेसंट लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट 1986. आय थिंक हे दोन्ही बरोबर आहेत. 45C. येस, बोथ आर करेक्ट. 86चा लॉ आहे, तो ॲक्ट आहे जो द चाइल्ड लेबर अमेंडमेंट ॲक्ट 2016मध्ये तो अमेंड केला. त्याला नाव आहे दिलेलं चाइल्ड अँड ॲडोलेसंट लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट 1986. 86 असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग अमेंडमेंट्स अबाउट द राईट ऑफ फ्रीडम ऑफ रिलिजन इज नॉट करेक्ट? अगेन, नॉट करेक्ट. The state can regulate the economic, financial, political, or other secular activities which may be associated with religious practices. Restrictions can be imposed on the right to freedom of religion on the grounds of maintenance of public order, morality, or health. Every religious denomination has the right to establish and maintain institutions for religious and charitable purpose. And last आहे, funds appropriates by a religious denomination for promoting and maintaining a particular religion are taxable. ओके, याच्यामध्ये इन्क्लूड काय नाही आहे असं विचारलेलं आहे. रॉंगवालं स्टेटमेंट आपल्याला शोधायचं आहे. फर्स्ट काय? इकॉनॉमिक, फायनान्शियल, पॉलिटिकल, सेक्युलर ॲक्टिव्हिटीज हे स्टेट रेग्युलेट करू शकतं. त्यानंतर पब्लिक लॉ अँड ऑर्डरसाठी पण रिस्ट्रिक्शन इम्पोज करू शकतात. एव्हरी रिलिजन्ससाठी नाही आहे. मे बी मायनॉरिटीजचे प्रोव्हिजन्स आहेत. आपण ॲन्सर चेक करू. 46 डी. ओके, रिलिजियस अँड चॅरिटेबल पर्पजसाठी आहे. ओके,
डी आन्सर रॉंग आहे. फंड्स अप्रोप्रिएटेड बाय रिलिजियस denominations for promoting and maintaining a particular religion are taxable. अच्छा, त्याच्यावर टॅक्स नाही. ओके, हे रॉंग आहे. करेक्ट आहे. इट इज फर्स्ट 3 करेक्ट आहेत. रॉंग आहे की त्याच्यावरती टॅक्स नसतो. लास्ट वन सेंटेन्स इज टॅक्सेबल इज रॉंग. टॅक्स नसतो त्यावर. 47. थ्रू विच प्रोविजन्स डज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया explicitly prohibits racial discrimination in India? ओके, आठवते का? डिस्क्रिमिनेशन सर्टन ग्राउंड्सवर नाही केलं जाऊ शकत. नो डिस्क्रिमिनेशन ऑन सर्टन ग्राउंड्स. तर कुठले ग्राउंड्स होते ते? कुठल्या आर्टिकलमध्ये होता? 15मध्ये होतं. 15 आणि 16मध्ये. आन्सर सी येईल. 47चा आन्सर चेक करू आपण. सी. 48. Which one of the following rights cannot be inferred from Article 21 of the Constitution? ओके, 21 मध्ये काय काय होतं? काय नाही आहे विचारलं. कॅनॉट बी इन्फर्ड. राईट अगेन्स्ट इनह्युमन ट्रीटमेंट, राईट अगेन्स्ट डिलेड एक्झिक्युशन, राईट अगेन्स्ट solitary confinement, right to form association. 19 मध्ये येईल. सो असोसिएशन 19 मध्ये आहे. तर बाकीचे चेक करू आपण. आर्टिकल 21 अँड ह्युमन ट्रीटमेंट, लाईफ अँड पर्सनल लिबर्टीमध्ये येते. आर्टिकल 19 मध्ये डी आहे. आपण चेक करू. 48चा आन्सर डी. राईट टू फॉर्म असोसिएशन हे 19 मध्ये येते. 21 मध्ये नाही आहे. 21 मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, त्यात आणखीन हे इन्क्लूड झालेले आहेत. विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज करेक्टली मॅच्ड? ओके, करेक्टली बघायचं आहे आपल्याला आता. हेबियस कॉर्पस रीड्स होते सगळे. अवेलेबल अगेन्स्ट प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स ॲज वेल. क्यो वॉरंटो अगेन्स्ट सबऑर्डिनेट कोर्ट्स ओनली. सर्टिओरारी autonomous bodies only. Okay, and last one is prohibition available against public servants only. फर्स्ट habeas corpus करेक्ट आहे. प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलसाठी पण अगेन्स्ट पण आपण ते यूज करू शकतो. habeas corpus याचं मिनिंग लिटरली मिनिंग आहे टू हॅव द बॉडी ऑफ. म्हणजे कोणी तुम्हाला जबरदस्ती डिटेन करू शकत नाही. गव्हर्मेंट ऑथॉरिटीज पण आणि प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स पण. असं आहे. फर्स्ट इज करेक्ट. अँड टुडे इज लास्ट क्वेश्चन. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. द कन्सेप्ट ऑफ इक्वॅलिटी बिफोर लॉ is an element of the concept of rule of law propounded by A.V. Dicey. Okay. Second काय आहे? The Supreme Court held that the rule of law as embodied in Article 14 is a basic feature of the Constitution. Okay, हे Article 14 आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ. आणि सेकंड असतं इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. इक्वॅलिटी बिफोर लॉ ह्याला रूल ऑफ लॉच बोलतात. हे A.V. डायसी हा UKचा एक ज्युरिस्ट आहे. त्याची कन्सेप्ट आहे. त्यांनी 3 एलिमेंट्स दिले होते, त्यातलं एक आहे. अँड द
हे UK कडून घेतलं होतं आणि सेकंड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ जे आहे ते आपण US मधनं घेतलं होतं. यामध्ये फर्स्ट पण करेक्ट असेल. अँड हे बेसिक फीचरमध्ये आहे का आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या असायला तर हवं. आपण चेक करूया. आन्सर 50. सी. 50चा आन्सर आहे सी. करेक्ट विचारलेलं आहे आपल्याला. बोथ फर्स्ट अँड सेकंड इज करेक्ट. द बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्ट्राईनचा पार्ट आहे रूल ऑफ लॉ. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन आपला झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये